दोन्ही टीमचा एक एक प्लेयर त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. विनंती करेल दोन्ही टीमचा एक एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकर येणं गरजेचं आहे. आजच्या दिवसातील चौथी मॅच आहे. वेद 11 ओंकार मलाड संघाने टॉस जिंकून पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. खूप चांगली स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. सुरेश सरोज आणि दिवेश त्यांच्या सुट्टीला आपण पाहिलं तर त्यांच्या विरुद्ध एक चांगली स्टारकास्ट घेऊन रोहन साळुंके, अमित पाटील खूप ही मॅच देखील पाहण्यासाठी संपूर्ण मुंबईचं लक्ष असणार आहे. श्री साई चॅम्पियनशिप 7वं पर्व आणि भव्य दिव्य असं आयोजन आज नामवंत क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व आमचे व्यावसायिक खेळाडू देखील इकडे खेळण्यासाठी आवर्जून इकडे दाखल झाले आहेत. त्यानंतर आमचे मान्यवर राणा अंकल पण आपण पाहिले, ज्यांनी देखील या क्रीडा स्पर्धेचे म्हणजे या फॉर्मॅटचे त्यांनी कौतुक केलं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. दिवेश पारावे त्या सोबतीला सुरेश सरोज हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. लेट्स प्ले, रेडी टू फाईट. वेद 11 ओंकार मला आपला एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं त्वरित. बॉलिंगसाठी पहिलीच ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर रमजान यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. भांडूपचे एक युवा खेळाडू आणि खूप चांगलं क्रिकेट, टॅप क्रिकेट, 1-2-4 क्रिकेट खूप चांगलं खेळले आहेत. आणि अमित बाबा ठवाळ आपलं पण स्वागत आहे. एक टेनिस क्रिकेट प्रेमी आणि खूप चांगलं लेख पण त्यांच्या मधून पाहायला मिळत असतात. टेनिस बॉल क्रिकेटला प्रोत्साहन देत असतात. अमित बाबा ठवाळ यावर्षी ISPL त्यानंतर मुंबई प्रीमियर लीगमध्ये देखील आपण त्यांना मॅनेजरच्या भूमिकेमध्ये पाहिलं. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला एक चांगले खो खो प्लेयर रोहन नारकर आपलं पण स्वागत आहे. आपण देखील यायचं आहे आज या क्रीडा स्पर्धेसाठी. तेही देखील इकडे आवर्जून उपस्थित राहिले गेले. व्यासपीठावर स्थानापन्न वया अमित बाबा ठवाळ गेले कित्येक वर्ष मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला म्हणजे अनेक खेळाडूंना जे लेख लिहून प्रोत्साहित करतात, म्हणजे ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न ते जरूर करत असतात. असे अमित बाबा ठवाळ आपलं पण स्वागत आहे. आणि आमचे नारकर खो खो प्लेयर जे चांगलं खो खो खेळलेत. खो खोमध्ये पण 3-9ची बॅटिंग, पोल टू पोल बॅटिंग, जे खो खोचे वेगवेगळे रूल्स आहेत. लेट्स प्ले. आपण मॅचकडे वळत आहोत आणि एक चांगली मॅच घेऊन महत्वाची मॅच, संपूर्ण मुंबईचं लक्ष मॅचवर आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रमजान स्ट्राईक एंडला सुरेश सरोज, कुडा. बिग फाईट, काटे की टक्कर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर परफेक्ट यॉर्कर. मागे फिल्डर आहेत देवा तिकडे होते. अगदी एक युवा खेळाडू देखील या क्रीडा स्पर्धेची दखल घेतो आहे. परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला आणि मला असं वाटतं बॉल पाहायला आदळला. 5 ओव्हरची मॅच आहे. खूप चांगलं टी शर्ट डिझाईन केलंय, ग्राफिक, खूप चांगले लोगोस आपण सर्व पाहू शकतो. श्री साई स्पोर्ट्स, त्यानंतर रॉयल सेलिब्रेशन बँकेट हॉल, सिंहगड स्पोर्ट्स, सिद्धेश फास्ट फूड्स, फॅमिली रेस्टॉरंट, CK टेक्सटाईल, विनायक इव्हेंट्स, प्लॅन D, 5 स्टार फिटनेस, संपूर्ण आमची टीम, tenniscricket.in विथ इव्हेंट विथ अनुपा, सर्व आमच्या टीमने जे आम्हाला ऑफिशियल स्पॉन्सर्स. बॉलिंगसाठी रमजान स्ट्राईक केला बॅटर दिवेश. हा बॉल देखील आपण पाहिला तर खूपच बाहेर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चुकीच्या पद्धतीने बॉलिंग पाहिली गेली आहे. व्हाईट बॉल आणि 2 धावेने मात्र इकडे स्कोर थोडं हालचाल पाहायला मिळतीये.
दिवेशला देखील आपण पाहतोय चांगलं ग्राफिकवाली बॅट त्याच्या हातामध्ये आहे आणि पावसाळी क्रिकेटमध्ये अशा रंगीबिरंगी बॅटिंग पाहायला मिळत असतात. सकाळी भावेश नाईकची पण एक बॅट लक्ष वेधून घेत होती. हा बॉल देखील चुकीच्या पद्धतीने बॉलिंग होते तिकडे. रमजानच्या माध्यमातून वारंवार लाईन लेंथ चुकतीये आणि तिकडे मात्र कमबॅक करावा लागेल. इकॉनॉमी बॉलिंग करणं गरजेचं आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग करणं गरजेचं आहे कारण की महत्वाची मॅच आहे. जेवढा स्कोर थांबवू तेवढं खूप महत्वाचं असणार आहे. आज सर्व आमचे मान्यवर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा जो एक लाडका खेळ आहे. कमी जागेमध्ये हा खेळ खेळला जातो आणि बहुतेक ठिकाणी मुंबईत हा खेळ वीकेंडला, आता कॉर्पोरेट इव्हेंट पण या खेळाला दखल घेतली आहे. टर्फ क्रिकेट पण आलं. या बॉल देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफस्टिकला एक इकडे चांगली पिचिंग करत असताना रमजानने कमबॅक केलं आणि डॉट बॉल. पहिलीच ओव्हर आहे त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये थोडाफार आपण पाहिलं तर ग्राफ वरती घेऊन जाणं गरजेचं आहे आणि पाऊस पण हलकासा थांबलाय त्यामुळे खेळपट्टी पण सुकी आहे आणि ह्या खेळपट्टीवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. स्ट्राइक एंडला सुरेश सरोज. या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटकात हवेत आहे. बॉल जाईल आपण पाहिलं तर फिल्डरच्या हातामध्ये, पण रन मिळतील तिकडे. 6 प्रयत्न केले बट बॉल थांबणार नाहीये. प्रयत्न जरूर केले बाउंड्री लाईनला. खूप चांगले एफर्ट्स दिले फिल्डरने. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून. ऑफ स्टिकला पिचिंग होती हवेत. अगदी खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल उंच पण गेला, लांब पण गेला, बट फिल्डर होते तिकडे. आमच्या कॅमेरामॅनने पण चांगलं कव्हर केलं. हेनॉय कुमार तिकडे होते बट बॉल जाईल 6 रनसाठी आणि सुरेश सरोजने एक चांगलं स्टार्ट दिला या ओव्हरमध्ये. एक्स्ट्रा रन्स आले पण ग्राफ हलकासा वरती गेला. एक 6 ने बघूया 5 ओव्हरमध्ये किती रन्सचा प्रयत्न होईल. कांजूर मार्ग आणि ह्या परिवार ग्राउंड मध्ये आपण आज सर्वजण आनंद घेतोय. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, शॉर्ट्स, आपण कॅप प्रोव्हाइड केली आहे. हळूहळू प्रेक्षकांची पण गर्दी वाढतीये. ज्यांना जवळ आहे विक्रोळी, भांडूप, घाटकोपर जे अंडरआर्म क्रिकेट प्रेमी आहेत ते आवर्जून या ग्राउंड वरती येऊन मॅचचा आनंद घेतात. सेकंड सॅटर्डे त्यामुळे सर्वांना सुट्टी आणि सुट्टीचा दिवस घरी बसून जे क्रिकेट आहे त्यांना चालत नाहीये. क्रिकेट बघणं, खेळणं प्रत्येकाच्या रक्तात आहे आणि आज इकडे सर्व मित्र एकत्रित आली आहेत. धावफलक पाहिलं तर आतापर्यंत 10 रन झाले. धावफलकावरती पहिलीच ओव्हर चालू आहे. बॉलिंगसाठी रमजान. स्ट्राइक एंडला बॅटर सुरेश सरोज. या बॉल देखील खोल डब्याचा बॉल. परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. वेद 11 ओमकार मालाड संघ लेग बाय मध्ये तिकडे सिंगल रन मिळेल. सकाळी पाऊस होता, आता हलकसं ऊन पडलंय. दिवेश पण बॅटिंग साठी आहेत. मला असं वाटतं दिवेशने जरा जिमवर लक्ष दिलंय. 11 रन झालेत. या बॉल परफेक्ट यॉर्कर. रमजानने काय कमबॅक केलंय. गुड बॉलिंग. एक्स्ट्रा रन्स आले पण त्यांनी स्वतःला बॅलन्स केलं आणि चांगली इकॉनॉमी बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर एक 6 आला जरूर. पाहू शकतो आपण काय यॉर्कर हा बॉल पाहिला गेला. परफेक्ट अगदी 2 माइंडच्या मध्ये आपण पाहिली गेली पिचिंग करत असताना. दिवेशला जागेवरती थांबवलं. पहिली ओव्हर तर चांगली आले. एक्स्ट्रा रन्स आले. एक 6 आला. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर रमजान. पहिलीच ओव्हर आहे. ग्राफ थोडा हालचाल आपण चालू आहे. अंडरआर्म क्रिकेटचं आज आयोजन श्री साई स्पोर्ट्स. एक हात मदतीचा. थँक्यू सो मच रणंकल. आपण देखील या टुर्नामेंटसाठी आलात. आपलं अगदी मनापासून आभार आहे. अमितुभा ठवाळ आपण देखील यायचं व्यासपीठावरती. आपलं पण स्वागत आहे.
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पहिली ओव्हर दोन्ही टीमच्या बॅलन्स मध्ये राहिली, म्हणजे रन्स पण आले, सिक्स पण आला, एक्स्ट्रा पण आला, बट त्या तुलनेत रन्स थोडे कमी आहेत. जो स्टार्ट पाहिजे तो स्टार्ट नाहीये. दिवेश आणि सुरेश बघत कुठल्या बॉलरवर आता जबाबदारी दिली जाईल. 13 रन झाले धावफलकावरती आणि उर्वरित 4 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे ही मॅच तेवढी चुरशीची होईल. बघत कुठल्या बॉलरवर जबाबदारी दिली जाईल आणि अमितुबा ठवाळ आपलं पण स्वागत आहे. रोहन नारकर आपलं पण स्वागत. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले असे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व. 13 रन झाले धावफलकावरती. थोडं स्पीडअप करा मित्रांनो, फिल्डिंग टीम विनंती करेल, कारण की बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर देवा येत आहेत. विक्रोळी पारसाईड त्या परिसरातील खेळाडू आहेत आणि कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. पण देवाला आता या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये संधी मिळाली आहे, स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. पारसाईड, घाटकोपर, भटवाडी. पहिलाच बॉल देवाचा परफेक्ट पाहिला गेला आणि खूप महत्वाची इनिंग आहे, त्यामुळे देवाला पण माहिती आहे की सिद्ध करावं लागेल. सिद्ध करावं लागेल. या मॅच मध्ये संधी मिळाली त्याचा फायदा उचलावा लागेल आणि ही मॅच थोडी रंगवावी लागेल. 14 धावा झाले धावफलकावरती. आणि देवावर जबाबदारी दिली आहे. पहिला बॉल तर त्यांनी प्रभावित कामगिरी केली आहे. ती कमी वयामध्ये ही क्रीडा स्पर्धा खेळतोय. 16-17 वर्षाचा खेळाडू असेल आणि आज ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्याला संधी मिळाली, त्यामुळे त्याचा आता फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल देवा. एक युवा खेळाडू. 14 रन झालेत बॉलिंगसाठी देवा लोंढे. स्ट्राईक केला बॅटर दिवेश. या बॉलवर फुल टॉस बॉल, त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल जाईल आपण पाहिलं तर 6 रनसाठी. हा हँडसम 6 यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला, पण फुल टॉस बॉल तिकडे कन्वर्ट केला दिवेशने आणि आपल्या स्टाईलने आपण पाहिलं तर 6 रनसाठी. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून. फ्लिक केलं गेलं, फक्त दिशा दिली तिकडे दिवेशने आणि 6 रन मिळवले आपल्या टीमसाठी. 20 धावा झाले धावफलकावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. या बॉलवर ऑफ स्टिकच्या कडून पाहिलं तर खूपच बाहेर वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मॅटर करतील या ग्राउंडवर. पहिल्या हाफ मधून आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करत असताना टीम क्वालिफाय झाली. साईसिद्धी घाटकोपर पॅकर घाटकोपर हा संघ क्वालिफाय झाला. गणेश पाटीलने जी बॅटिंग केली, पहिल्याच मॅच मध्ये 50 धावा कंप्लीट केल्या होत्या. पहिले वैयक्तिक 50 रन्स त्यांनी केले. नितीनची पण दुसऱ्या मॅच मध्ये आपण हॅट्रिक बघितली. त्यानंतर ओमकारची एक चांगली बॉलिंग पाहिले वरळीचे. या बॉलवर समोर खेळले गेले, हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलने उंचाई गाठली आहे. बघूयात काय घडेल तिकडे. आणि खूप चांगले एफर्ट्स दिले. हॅनॉय कुमार तिकडे होते, मुंबईतील एक नामवंत फिल्डर, ज्याच्या फिल्डिंगची देखील चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात राहिली आहे. हॅनॉय कुमार. काय बॉल अडवला गेलाय आणि बट तिकडे रन्स कंप्लीट केले 3. बट हॅनॉय कुमारचे एफर्ट्स आहे आणि ह्या खेळाडूकडून हे नेहमी पाहायला मिळालंय. अगदी जम्प केलं आणि बॉल आतमध्ये ढकलला गेला. हॅनॉयचे अफलातून एफर्ट्स.
ही जर कॅच पकडली असती तर मला असं वाटतं ही व्हिडिओ नक्कीच व्हायरल झाली असती. पण हॅनॉयने जे एफर्ट्स दिले पाहू शकतो अगदी बॉल आतमध्ये ढकलला. तो थोडा फंबल झाला म्हणजे तो डबल माइंड झाला की मागे बाउंड्री लाईन जवळ आहे लांब आहे थोडा त्याच्यामध्ये डबल माइंड झाला तर त्याने ती कॅच बनवलीच होती. तो 6 सेव्ह करण्याच्या आतमध्ये त्याने आतामध्ये तो बॉल आतमध्ये ढकलला बट त्याने जे एफर्ट्स दिलेत गुड एफर्ट्स. 24 रन झाले धावफलकावरती. पहिल्या धावामध्ये बॅटिंग करत असताना वैद 11 ओमकार मालाड. गेले कित्येक वर्ष हाही संघ आपण खेळताना पाहिला गेला. त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर स्वर्गीय जयेश घरत ताई पॅकर रॉयल चेंबूर दोन मुंबईतील नामवंत संघ आमने सामने खेळतायत. निमित्त आहे श्री साई चॅम्पियनशिप. एक हात मदतीचा माणसातील माणूस जपण्याचा. विशेष सहकार्य एकविरा स्पोर्ट्स क्लब वरदेव मित्र मंडळ एकविरा ज्युनियर स्पोर्ट्स क्लब कांजूर बॉईज ज्यांचं या क्रीडा स्पर्धेला तेवढं सहकार्य राहिलं. या बॉल देखील फ्लिक केला गेला स्टँड आणि निलवर हा हँडसम 6. सुरेश सरोज ऑन फायर. खतरनाक फटका आणि 6 रनसाठी हा झटका दिलाय. परफेक्ट बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर सुरेश सरोजची जी या इनिंग मध्ये त्याला माहिती आहे की स्कोर करावा लागेल डाव रंगवावा लागेल. समोर देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. 30 धावा झाल्या धावफलकावरची. दुसरा ओव्हरचा खेळ चालू आहे. रोहन साळुंके थोडं कानमंत्र देत आहेत. खूप महत्वाची इनिंग आहे. हे 2 बॉल पण खूप महत्वाचे आहेत. भले एका दुसरा 6 आला हरकत नाहीये पण एक इकॉनॉमी बॉलिंग 15 ते 20 मध्ये ह्या ग्राउंड मध्ये ओव्हर मध्ये रन्स म्हणजे 80-85 चेस होऊ शकतो. 100च्या आतमध्ये चेस तुम्ही करू शकता. या बॉलवर देखील हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. डबलचा कॉल दिला तिकडे. 2 रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न होईल. 2 रन तिकडे कंप्लीट करतील. आनंद लोके तिकडे होते. 32 धावा झाले धावफलकावरती. 32. धावा बॉलिंगसाठी पुन्हा एकदा तेव्हा हा बॉल देखील आपण पाहिला तर ऑफ स्टिकला बाहेर बॉल पाहिला गेला व्हाईट बॉल. यानंतर देखील दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहायचं. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. स्पार्टन 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध टर्फ ॲडिक्ट बोरिवली. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल पुन्हा एकदा हवेत जातोय आणि हा बॉल देखील आपण पाहिला तर थांबणार नाहीये. जाईल आपण पाहिलं तर 6 रनसाठी. हा हँडसम 6. क्लासिकल बॅटिंग दिवेश आणि सुरेश. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सकाळी लेफ्टी गणेश पाटीलचा एक हेलिकॉप्टर पाहिला गेला. आता एक रायटी सुरेश सरोजचा हेलिकॉप्टर स्ट्रोक 6 रनसाठी. प्रयत्न केले हॅनॉयने पण बॉल थांबणार नाहीये. दिवेश आणि सुरेश रमेश आणि सुरेशची एक ऍडव्हर्टाईज यायची. आता दिवेश सुरेशची मॅच लहरामध्ये चालू आहे. 39 धावा झाले धावफलकावर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या धावातील म्हणजे चांगली स्टार्ट दिली आहे. वैद 11 ओमकार मालाड संघाने चांगली स्टार्ट दिली आहे. चिंतेत ठेवलंय नक्कीच स्वर्गीय जयेश घरात ताई पॅकर रॉयल चेंबूर संघाला थोडं मात्र इकडे चिंतेत ठेवलंय. कुठल्या बॉलरला जबाबदारी दिली जाईल कुठला बॉलर स्वतःहून जबाबदारी घेईल की ते मी टाकतो आणि ही ओव्हर मॅच मध्ये आपल्याला आणतो. खूप महत्वाचं आहे. बघा हे ग्राउंड असं आहे की मगाशी पण एक रत्नागिरी आणि वडाळ्याची मॅच आपण पाहिली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मॅच असं वाटलं की थोडी वन साइड होईल बट नितीननी जी बॉलिंग केली त्यामुळे एका दुसरा बॉलर इकडे इफेक्टिव्ह ठरू शकतो आणि मॅचला कलाटणी देऊ शकतो. थोडं स्पीडअप करा. पहिली हॅट्रिक पण नितीनने घेतली. पहिली 50 गणेश पाटीलने केली आहे. मित्रांनो थोडं स्पीडअप करा प्लीज. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बघूयात सॅम्युअल कोम्बिन विक्रोळी गन्नमन नगरचे खेळाडू मात्र आहेत आणि आज सॅम्युअल कोम्बिनवर मात्र जबाबदारी दिली आहे. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. सॅम्युअलला थोडा आता मात्र त्याचा विचार करून बॉलिंग करावी लागेल की ही मॅच आपल्याला खूप गरजेची आहे. रन्स झाले ते रन्स थोडे कव्हर करायचे आहेत.
एक 10च्या आतमध्ये स्कोर जरी सॅम्युअलने ह्या ओव्हरमध्ये खर्च केला तरी खूप महत्वाचा आहे. पण दिवेश आणि सुरेश खूप चांगला ग्राफिक. हा कलर म्हणजे 2 दिवसामध्ये येल्लो कलरने लक्ष वेधून घेतलं अगदी. $39 धावा झाले धावफलकावर. सॅम्युअल कोमेन यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. महत्वाची मॅच आहे. बिग फाईट, काटेकी टक्कर. वय दिल्यावर ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय जयेश घरात, टाईप बॅकर रॉयल चेंबूर. बॉलीसाठी सॅम्युअल स्ट्राइक एंडला दिवेश. पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल. 6 से करेंगे सबका स्वागत. हाय अँड सम 6. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय सॅम्युअलचं दिवेशने. पाहू शकतो आपण फुल टॉस बॉल तुम्ही या ग्राउंडवर टाकू शकत नाहीये आणि एका सेट बॅटरला तुम्ही फुल टॉस बॉल टाकला तर त्याच्याकडे मात्र आसमानी टोळा आहे. खूप लांब हा 6 पाहिला गेला. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण मला तिकडे ट्रॅव्हल होईल. आनंद तिकडे आहेत. 1 रन कंप्लीट केले गेले. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातो आहे. 2 रन मात्र तिकडे बघता बघता कंप्लीट केले गेले. खूप चांगली पार्टनरशिप आजच्या दिवसामध्ये. कालच्या तुलनेत आजच्या दिवसामध्ये स्कोर होतोय, रन्स होत आहेत. 128 जी श्रीगणेशा झाली पहिल्या इनिंगची, त्यामुळे त्यानंतर आता आजचा हवामान खात्याचा अंदाज आहे की जास्त स्कोर होईल. हा बॉल आपण पाहिला तर ऑफ स्ट्रिकच्या इकडे व्हाईट बॉल. स्कोर कार्ड जाऊन 48 या धावसंख्येवर पोहोचतोय. जबरदस्त बॅटिंग केली आहे. प्रॉपर पार्टनरशिप पाहिली गेली आहे. 8 बॉल 22 सुरेश, दिवेश 6 बॉल 19. सांघिक खेळाचं प्रात्यक्षिक उदाहरण. या बॉल देखील कव्हरचा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर देखना स्ट्रोक, शॉट ऑफ द टुर्नामेंट दिवेश पारावे. क्लासिकल फटका पाहिला गेला दिवेशच्या बॅटमधून. कडक आणि 50 धावांची पार्टनरशिप दिवेश आणि सुरेशची. तब्बल रन झाले 54. क्लासिकल स्ट्रोक खेळले गेलेत. कव्हरच्या वरून उडवला आणि त्या स्ट्रोककडे बघत राहिले. कडक बॅटिंग दिवेश. दिवेश आज मला असं वाटतंय बायशेप आणि ट्रायशेप मारूनच आलाय जो बॅटिंग करतोय. बॉडी पण डोले शोले केली आहे. 54. खूप चांगला जो निर्णय घेतला की टॉस जिंकून आपण बॅटिंग करूयात, तो निर्णय मात्र इकडे खरला ठरला. कॉन्फिडन्सने जो निर्णय घेतला की बॅटर आपण बॅटिंग करूयात आणि तो निर्णय मात्र दिवेशने इथे आता स्वतःला प्रूव्ह केलाय. 54. 54 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलवर देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सला सलामी आहे 6 रनसाठी दिवेश. आज दिवेशने मात्र इकडे या मॅच मध्ये असं पॉवर प्लेची बॅटिंग पाहतो की कशी बॅटिंग करतो या ओव्हरमध्ये. कडक बॅटिंग. फ्लिक केलं गेलं. अगदी उडी मारून हा स्ट्रोक खेळल्या. उडी मारून हेलिकॉप्टर उडवला. सुरेशला त्यांनी सांगितलं की मी पण एक हेलिकॉप्टर मारू शकतो आणि त्याने एक प्रूफ करत असताना एक चांगला 6. 60 धावा झाले धावफलकावरती. या ओव्हरमध्ये तब्बल आपण पाहिलं तर 3 6 पाहिले गेले. या बॉलवर देखील पुन्हा एकदा कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. या बॉलवर देखील 6 रन. मित्रांनो, दिवेशची बॅटिंग आवडली असेल तर दिवेशसाठी एकदा टाळ्या वाजवूया. अफलातून बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग दिवेशची. एक तोडफोड बॅटिंग. दोन्ही स्ट्रोक जे कव्हरचा 6 त्याने लगावलेत, लक्षात राहील. क्या बात आहे यार. मध्ये एखादा फोटोग्राफर फोटो काढेल असे त्यांनी पोस्ट दिली आणि या बॉलवर देखील 6 रन. म्हणजे आमचे प्रेक्षक वर्ग देखील तिकडे मॅचचा आनंद घेत आहेत आणि ही मॅच देखील लक्षात राहील. 66 धावा झाल्या धावफलकावर. पण दुसरा डाव देखील तसा रंगताना पाहायला मिळेल का? कारण की ह्या मॅचवर देखील संपूर्ण 24 तांगांमध्ये ह्या मॅचवर देखील सर्वांचं लक्ष होतं, कारण की ही मॅच तशी लॉटमध्ये आपण पाहिली गेली. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 67 धावा झाल्या धावफलकावरती.
तब्बल 4 6 पाहिले गेले या ओव्हरमध्ये. बघूयात शेवटच्या बॉलवरती. या बॉलवर देखील हेलिकॉप्टर उडवला गेलाय आणि एकाच ओव्हरमध्ये आपण किती हेलिकॉप्टर पाहिले. तब्बल एका ओव्हरमध्ये 6 पाहिले गेले, 5 6 पाहिले गेले आणि 5च्या 5 6 आपण पाहिले तर एक सुरेशने मारला आणि आपण पाहिलं तर 5च्या बाकी 6 दिवेश. खूप चांगली बॅटिंग जी काफर बॅटिंग करत असताना आपण पाहिलंय दिवेश आणि सुरेश. 5च्या 5 6 मात्र दिवेशने मारले. 10 बॉल 43 धावांची एक धुवाधार बॅटिंग. आणि दिवेशची इनिंग लक्षात राहील. 73 धावा झाल्या धाव फलकावर. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्पार्टन 11 कल्याण आणि टर्फ ॲडिक्ट बोरिवली. आपण टॉससाठी या आणि मित्रांनो जे लॉर्डच्या वेळी कॅप्टन टॉससाठी आले होते तेच टॉससाठी येणार याची नोंद घ्या. स्पार्टन 11 कल्याण आणि टर्फ ॲडिक्ट बोरिवली. बट ही मॅच सर्वांच्या लक्षात राहील. काय बॅटिंग केली गेली आहे. दिवेश जो बॅटिंग करतोय अगदी घरातूनच सेट होऊन आला होता. जे आपण 6 पाहिले हा कव्हरचा हा पण 6 लक्षात राहिला. पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून आज जी दिवेशची बॅटिंग आहे. हायलाइट चालू आहेत आपल्या LED स्क्रीनवरती आणि या बॉलवरची नक्कीच मी चर्चा करेल. अगदी हवेत काही वेळासाठी दोन्ही पाय हवेत होते. जो जम्प करून पूर्णपणे 6 मारला. खूप चांगली बॅटिंग दिवेशची आपण पुन्हा एकदा पाहू शकतो. हा मला असं वाटतं कव्हरचा एक स्टँड अँड डिलिव्हर. कव्हरच्या वरून जो एक फक्त दिशा दिली आणि शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली. मॅचला आपण बोलूयात. या बॉल देखील डीपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल आपण मध्ये डीपमध्ये. बॉल तिकडे थांबलाय. थोडा रन्स मात्र कंप्लीट करतील आणि तब्बल 3 रन तिकडे कंप्लीट केले गेल्यात. धावा झाल्यात 76. 76 धावा झाल्यात धाव फलकावरती. बॉलिंगसाठी रमजान येत आहेत. रमजानने पहिली ओव्हर खूप चांगली टाकली होती. पण आता रमजानला पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला आणि बॅटर मला असं वाटतंय दिवेशला बाहेर जावं लागेल. बट मित्रांनो दिवेशची बॅटिंग आवडली असेल तर दिवेशसाठी एकदा टाळ्या वाजवता. अफलातून बॅटिंग. खतरनाक बॅटिंग केली गेली दिवेश बारावे. काय बॅटिंग केली दिवेशने आणि ही इनिंग त्याच्या लक्षात राहील. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आज ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना त्याने जी बॅटिंग केली. बट रमजानने एका सेट बॅटरला जो यॉर्कर टाकला लेग स्टिकला मात्र तिकडे पायाला थोडासा बॉल ब्रश झाला आणि दिवेशला बाहेर जावं लागेल. पण दिवेशने त्याचं कार्य केलं. 11 बॉलमध्ये 43 धावांची एक धुवाधार इनिंग दिवेशने पेश केली आहे. बट इकडूनही देखील मॅच मध्ये कमबॅक करेल का टीम. स्वर्गीय जयेश घरात ताई पॅकर रॉयल चेंबूर संघ. टर्निंग पॉइंट ठरेल का ही विकेट. एक 90-100च्या घरामध्ये जर स्कोर थांबला तर तोही चेस होऊ शकतो. त्यामुळे कमबॅक करावा लागेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रमजान स्ट्राईक केला. बॅटर अरुण चौहान येतात डोरा. त्याची देखील म्हणजे अंडरा मुवमेंटमध्ये एक बॅटिंग पाहण्यासारखी राहिली आहे. 76 धावांवरती पहिली विकेट गेली आहे. 76 धावांची पार्टनरशिप पाहिली. त्याच्यामध्ये 43 धावांची एक अनस्टॉपेबल इनिंग पाहिली गेली. त्याला थांबवणं थोडं कठीण होतं पण शेवटी त्याला थांबवलं रमजानने. तोडफोड इनिंग पाहिली गेली. पहिला बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहे डीप मध्ये. बॉल थोडा थांबेल तिकडे आउटफील्ड. यस नो एक रन तिकडे मिळेल. नॉन स्ट्राईकला चान्स आहे आणि मला असं वाटतं बॅटरला बाहेर जावं लागेल. पण कुठला बॅटर बाहेर जाईल मला असं वाटतंय अरुणला. मला असं वाटतं इथे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धावचीच्या रूपामध्ये सुरेश सरोज तिकडे त्यांनी थोडा स्वतःवर नाराज झाला. नाराजी व्यक्त केली.
76 धावांवरती ही मगाशी मी उल्लेख केला की ही टर्निंग पॉइंट होऊ शकतं का. रनआउट आला, एक बोल्ड आला. ओमकारने तिकडे फेकी केली बट थोडं कॉम्बिनेशन चुकलं. नवीन बॅटर आपण पाहिलं तर देवकरण परमार येतात बोरिवलीचे. त्यांनी पण एक चांगलं अंडरआर्म क्रिकेट खेळलंय. व्यावसायिक गटामध्ये त्यांनी पण एक चांगला परफॉर्मन्स केलाय. बट ही मॅच खूप महत्वाची आहे. फिनिशिंग टचची गरज आहे. दिवेशने जे आतापर्यंत टीमसाठी केले त्याला मात्र पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि स्कोरला एक चांगलं टार्गेट सेट करणं खूप महत्वाचं आहे. स्ट्राईक एंडला सुरेश सरोज, बॉलिंगसाठी रमजान की फॅक्टर राहिली आहेत. विकेट त्यांनी मिळवले. या बॉलवर देखील बॉलला आपण पाहिला तर थोडा कट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पुन्हा एकदा एक चांगली पिचिंग पाहिली गेली आणि रमजानने मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलंय. स्वर्गीय जयेश घरात ताई पॅकर रॉयल चेंबूर संघाला चांगला कमबॅक केला. गुड बॉलिंग. 78 धावांवरती 2 विकेट गेलेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला आणि फटका थोडा पुन्हा एकदा फसला. इकॉनॉमी बॉलिंग करत या ओव्हरमध्ये मात्र स्कोर थोडा शांत केलाय. सकाळपासून 4थी ओव्हर मला असं वाटतंय थोडीफार की फॅक्टर होतीये. जेवढ्या मॅचेस होतात 4थ्या ओव्हरमध्ये स्कोर मॅच आणि थोडी पलटताना पाहिली गेली आहे. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. खूप चांगला स्पेल पाहिला गेला रमजानच्या माध्यमातून आणि या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 रन खर्च करत असताना एक इकॉनॉमी बॉलिंग केली गेली आहे. रमजान खान, गुड बॉलिंग रमजान. एक युवा खेळाडू आहेत. खूप चांगलं क्रिकेट ठाणे ती भांडूप त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. बॅटिंग बॉलिंग करत असताना रिव्ह्यू घेतलाय आपण. बॅटरने 79 धावा झाले धावफलकावरती. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी या. स्पार्टन 11 कल्याण आणि टर्फ ॲडिक्ट बोरिवली आणि जे लॉर्डच्या दिवशी मी विनंती केली जे कॅप्टन होते त्यांनीच आपण यायचंय. शेवटची ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर भांडूपचे अजून एक वेगवान गोलंदाज येतात राजन. राजनवर जबाबदारी दिली आहे. खूप चांगलं भांडूपचं देखील क्रिकेट पाहिलं गेलंय. 79 धावा झाले धावफलकावरती आणि 2 विकेट गेले आहेत. जर ही ओव्हर राजांनी देखील एक चांगला स्पेल टाकला खूप महत्वाची ओव्हर असणार आहे राजन. स्ट्राईक एंडला बॅटर सुरेशला माहिती की फिनिशिंग टचची गरज आहे. जी आपण इनिंग खेळलोय त्या इनिंगला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला राजनने आणि बॉल थांबवला गेलाय. म्हणजे आता ही मॅच पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपण पाहिलं तर स्वर्गीय जयेश घरात ताई पॅकर रॉयल चेंबूर संघ देखील या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला गेलाय. राजनने या बॉलने सर्व प्रेक्षकांची देखील लक्ष वेधून घेतलं की ही मॅच आता अजूनही शिल्लक आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये काय झालं त्याला माहित नाहीये. बट माझी ओव्हर मी माझे 100% एफर्ट्स देणार याचा प्रयत्न चालू आहेत राजनचे. फुल टॉस बॉल आणि चुकीला माफी नाहीये तिकडे. बॉल जाईल आपण पाहिलं तर 6 रनसाठी. हा हँडसम 6. तब्बल 85 धावा होते धावफलकावरती. हा बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला. सुरेश सरोजने मात्र त्याचा चांगला समाचार घेतला. फक्त दिशा दिली गेली आहे आणि दिशा देत असताना आपण पाहिलं तर 6 रनसाठी हवाई सफर. इट्स अ 6. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा एक चांगला 6 रनसाठी फटका पाहायला मिळतोय. स्टँडर्ड 11
समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 91 91 धावा होते धावफलकावरती. सुरेश सरोजने मात्र ही इनिंग पुढे घेऊन झालं आणि त्याला माहिती आहे की दिवेशने जो एफर्ट्स दिले ते एफर्ट्स आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत. अफलातून बॅटिंग धावफलकावर जाऊन पोहोचले 91 धावसंख्येवरती. 14 बॉल 38 वरती खेळत आहेत सुरेश सरोज. शेवटची ओव्हर मार्गस्थ आहे. 100चा आकडा पार होईल का क्वेश्चन मार्क आहे. बॉलिंगसाठी राजन, स्ट्राईक एंडला बॅटर सुरेश. दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. कालच्या दिवसामध्ये मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघ क्वालिफाय झाला. टॉप 3 मध्ये आजच्या दिवसातून सकाळच्या हाफमधून आपण पाहिलं तर साई सिटी घाटकोपर पॅकर संघ क्वालिफाय झालाय क्वार्टर फायनल साठी. आजच्या दिवसातून कोणता संघ टॉप 3 मध्ये जाईल यावर देखील सर्वांच्या नजरा आहेत. भव्य दिव्य असं आयोजन श्री साई चॅम्पियनशिप, श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून शैलेश पाटील, पराग पाटील दोन्ही बंधू या बॉल देखील समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड आपण पाहता बॉल ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक येतात तिकडे बॉल थोडा थांबला. अमित पाटील तिकडे होते. दोन धावांनी स्कोर पुढे जाईल 93. हे दोन बॉल खूप महत्वाचे आहेत. 3 डिजिट मध्ये आकडा जाईल का, स्कोर कार्ड जाईल का यावर देखील लक्ष आहेत. पण प्रेक्षकांनी ही मॅच एन्जॉय केली आहे. दुसरा डाव पण तसाच रंगणार आहे कारण की ही मॅच खूप महत्वाची आहे. 93 बॉलिंगसाठी राजन, स्ट्राईक एंडला बॅटर सुरेश. या बॉलवर देखील हलक्या हाताने आपण पाहतो ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे आनंद. 2 रन कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावाच्या मध्ये स्कोर कार्ड पुढे जाईल 95. स्पार्टन 11 कल्याण आणि टर्फाडी बोरिवली संघ आपण टॉससाठी या लगेच. शेवटच्या बॉलवरती पण संधी आहे 100 गाठण्याचा. बॉलिंगसाठी राजन. या बॉलवर फ्लिक केले गेले आणि शेवटच्या बॉलवर बॉल हवे जातोय. बॉल जाईल आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर मध्ये 6 रनसाठी आणि 100 रन कंप्लीट केले गेलेत. आणि मला असं वाटतंय 101 धावा झाल्यात. 102 रनचं टार्गेट आहे जी सुरेश सरोजची पण एक अफलातून इनिंग. या दोन्ही इनिंग लक्षात राहतील. सुरेश आणि दिवेश किती हेलिकॉप्टर उडवले या इनिंग मध्ये हे आपण पाहिलं गेलं. आणि 101 रन झाले. तब्बल 102 धावांचं टार्गेट आहे. टॉसकडे आपण म्हणणार आहोत. स्पार्टन कल्याण आणि त्याचबरोबरीने टर्फ एडिक्ट बोरिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. रोहन नारकर, अंडाराम आणि त्याचबरोबरीने अंडाराम क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू आणि त्याचबरोबरीने खो खोपटू. ओरम क्रिकेट देखील तेवढंच चांगले खेळतात. रोहन भाऊ या आपण या ठिकाणी. आणि सोबतीला जर पाहिलं तर मुंबईचे ख्यातनाम अपडेटर आणि सध्या मग ISPL पासून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये किंवा मुंबई प्रीमियर लीगमध्ये देखील ज्यांना आपण ॲज अ मॅनेजर म्हणून पाहतो अमित ठवाळ बाबा या ठिकाणी जुडले गेलेले आहेत. कॅप्टन या टर्फ एडिक्ट बोरिवली, राहुल सुरवाडे लॅबो आणि स्पार्टन कल्याण यांच्यामधील मॅच होईल. माझा फेवरेट खेळाडू आहे तर लॅबो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. लॅबो अंडरआर्म ओपन खेळायला किती मजा येते आणि शैलूबाईची ही स्पर्धा त्याविषयी आणि निर्णय काय असेल? निर्णय पहिला फिल्डिंग असेल आणि टुर्नामेंट दरवर्षी खेळायला खूप चांगली मजा येते इकडे खेळायला. दरवर्षी मजा येते. अंडरआर्म ओपनची स्पर्धा, ही स्पर्धा जिंकली याच्या अगोदर कधी? जिंकलो आम्ही, 1 वर्ष जिंकलोय.
एक वर्ष जिंकलेत, याही वर्षी जिंकावे यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहेत. राहुल सुरवाडे, या अगोदर आपला पाहायला मिळाले. कल्याण टीम कशी आहे आज? टीम तुमची कशी आहे? आणि त्याचबरोबरीने काय म्हणाली या स्पर्धेविषयी, किती उत्कंठ असते? आम्ही तर पहिल्यांदाच खेळतोय टुर्नामेंट. तर टीम आमचे सगळे लोकलच प्लेयर आहे, आमचे कल्याणचे, उल्हासनगर आणि अंबरनाथचे प्लेयर आहेत. तर पहिल्यांदा इतकी मोठी टुर्नामेंट खेळतोय, तर बघू आता काय कसे कोण खेळत आहेत. एवढी मोठी संधी पहिल्यांदा शैलुदानी दिली, परागदानी दिली आम्हाला, तर बघू आता कसं खेळत. खूप छान खेळाल अशी अपेक्षा व्यक्त करतो, कारण सगळे चांगले खेळाडू तुमच्या विभागात ते सुद्धा. आणि या ठिकाणी अमित ठवाळे यांच्याशी थोडासा मी संवाद देखील सांगतो. अमित, आपलं लक्ष लेदर बॉल क्रिकेटवर असतं, टेनिस बॉलवर असतं आणि अंडरआर्मवर देखील असतं. शैलूभाईंच्या या स्पर्धेविषयी. शैलूभाईची स्पर्धा आणि बाकीच्या स्पर्धा एका बाजूला असतील आणि ही स्पर्धा एका बाजूला असेल, कारण का ह्या स्पर्धेचा मेन उद्देश बघा काय आहे, एक हात मदतीचा आणि माणुसकीच्या आपुलकीची भावना म्हणजे ही स्पर्धा आहे. आणि या जगात म्हणजे बऱ्याच स्पर्धा झाल्या, पण अशी स्पर्धा होत नाही सहसा. जी स्पर्धा अशी आहे की जी अनाथ आश्रमात जाऊन दान करणं किंवा जे गरजू लोक आहेत त्यांना आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मदत करणं. जो तो आपापली स्पर्धा भरवतो, पण त्या स्पर्धेच्या मागचा उद्देश एकच असतो त्यांचा, आपल्या मंडळाचं नाव मोठं करायचं, आपल्या संस्थेचं नाव मोठं करायचं. पण ही श्री साई चॅम्पियनशिप ट्रॉफी आहे, ही SSS या नावाने आयोजित करतात आणि स्वतःच्या खिशातून पैसे घालून ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात. आता तुम्ही बघताय 16च्या 16 टीम खेळतात, 24 टीम आहेत या टुर्नामेंटमध्ये. 24 टीमला शॉर्ट्स आहे, टी शर्ट आहे, कॅप आहे. ह्या 24 टीमचा आहेत. आता त्याचा स्वतःचा बिझनेस आहे, त्याचा स्वतःचा पारंपरिक उद्देश आहे, पण खर्च तर तेवढाच आहे. पण स्वतःच्या खिशातून पैसे घालून एवढी मोठी स्पर्धा करणं आणि अनाथ आश्रमात जाऊन गरजू लोकांना मदत करणं, यापेक्षा मोठा आनंद कोणत्या स्पर्धेचा असेल. धन्यवाद बाबाभाऊ, आपलं देखील मनापासून आभार. चला, मॅच सुरू करायची विनंती असेल त्या अगोदर एक विशेष सन्मान. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये व्यवस्थापक म्हणून खूप चांगली कामगिरी ज्यांची नेहमीच आम्ही पाहतो. योगायोगाने मी सुद्धा ज्युनियर प्रीमियर लीग जिंकलो, त्यावेळेला अमित ठवाळ बाबा देखील माझ्या बरोबरीने होते, विश्वजित ठाकूर आणि ऋषीदादाच्या वेळेला. नामवंत अपडेटर, नामवंत व्यवस्थापक अमित ठवाळ बाबा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत रोहन भाऊ आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. नामवंत खो खोपटू, ओव्हरआर्म खेळाडू, अंडरआर्म खेळाडू, आपलं देखील मनापासून आभार आणि आपलं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. विनायक जाधव मित्र परिवार बोरिवली यांच्या वतीने, कारण सध्या विनायक जाधव मित्र परिवाराची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे आणि विनायक जाधव मित्र परिवाराच्या वतीने हा जो एक हात मदतीचा, याच्यासाठी 2222 रुपये देखील देणगी या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे विनायक जाधव साहेब आपले देखील आभार, अमित ठवाळ बाबा आणि रोहन भाऊ आपलं देखील या ठिकाणी आभार. एका चांगल्या कार्यामध्ये आपण देखील सहभाग घेत आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात होईल. आवाज असेल. विरारच्या अंडरआर्म क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम ज्यांनी केलं, या भरत मोरे सर. चला अंपायर्स आपण मैदानाच्या दिशेने या. चला, दोन्ही अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय, मॅचला सुरू करायचंय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. श्री साई चॅम्पियनशिप 2025 पर्व 7 च्या तीस चेंडू आणि
102 धावांची गरज आहे. एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा. आणि ही माणसातील माणुसकी जपत असताना मागील 7 वर्ष केलेली ही सेवा या अंडरआर्म क्रिकेटची. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पुढच्या रविवारी होणारी स्पर्धा कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक पावसाळी अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा आणि याचे सर्व आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचा लाईव्ह ड्रॉ इथे थोड्याच वेळात केला जाणार आहे. तरी उपस्थित जर का कोणते 8 संघाचे कर्णधार किंवा प्रतिनिधी असतील, 8 संघ जोगेश्वरी ते पालघर आणि 8 संघ ओपन असा या स्पर्धेचा फॉर्मॅट आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 50,000 रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 30,000 आणि आकर्षक चषक अशी ही स्पर्धा अरुणकुमार वैद्य क्रीडांगण MHB कॉलनी बोरिवली पश्चिम येथे भरवण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेचा ड्रॉ इथे टाकला जाईल. सो जे कर्णधार इथे उपस्थित आहेत त्यांनी जॉईन केलं तरी चालेल. 102 धावांचं लक्ष्य, 30 चेंडूचा खेळ आणि या 30 मध्ये 102चा पाठलाग होईल की नाही हा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे आणि त्याचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. झंझावात पाहिला सुरेश सरोज कुडाचा, झंझावात पाहिला दिवेश पारावेचा आणि झंझावात पाहिला ओंकार वेद 11 ओंकार मालाड या संघाच्या फलंदाजीचा. चला हरिअप थोडी मॅच. बघा, ज्या प्लेयर्सनी कॅप घातलेल्या नाही आहेत त्यांनी कॅप आयोजन कमिटीकडे जमा करायचे आहेत. ज्यांनी कॅप घातलेल्या नाही आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या कॅप आयोजन कमिटीकडे त्वरित जमा करा. कॅप जमा होत नाही तोपर्यंत मॅच चालू होणार नाही असं आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येत आहे. कॅप इथे आणून द्या, त्यानंतर मॅच सुरू होईल. ज्या खेळाडूने कॅप घातलेली नाहीये त्यांना विनंती आहे की ती कॅप आपण आयोजन कमिटीकडे आणून जमा करा. बघा, एखाद्या खेळाडूचा जर का जेन्युइन इश्यू असेल तर ती कमिटी ॲग्री करेल, पण जर का मोस्ट ऑफ प्लेयर्सनी ह्या घातलेल्या नसतील तर तुम्हाला त्या जमा कराव्या लागतील. बघा, अशी कोणती स्पर्धा नाही आहे तिथे अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा, तरी मी पावसाळी हंगामात अशा प्रकारची स्पर्धा बघितली नाही जिथे इतके सारे चला मॅचच्या दिशेने जाऊयात. विजयच्या हातामध्ये चेंडू आणि त्याच्या समोर ओमकार टोणपे आणि रोहन साळुंके अशी जोडी मैदानाच्या पहिला चेंडू समोरच्या दिशेने ओमकारच्या बॅट मधून बहारदार फटका, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगली फिल्डिंग आणि फिल्डिंग करत असताना तोपर्यंत 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्यात. एक अशी टक्कर, एक अशी मॅच ज्या मॅच मध्ये मुंबईतील 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर आहेत. अंडरआर्म क्रिकेट विश्वातील दादा संघ एकमेकांसमोर आहेत. एका बाजूला वेद 11 ओंकार मलाड तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय जयेश गरत ताई पॅकर रॉयल चेंबूर. हॅलो हॅलो. स्वर्गीय जयेश गरत टेनिस क्रिकेट विश्वातील असा सितारा, एक असं नाव. वाईट +1 अशी धाव येते. 0 हेटर्स म्हणजे त्याची निंदा करणारा कोणी नाहीये, फक्त त्याची प्रशंसाच होते असा खेळाडू अर्नाळा गावामधील. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आगमन होत आहे प्रो गोविंदामध्ये. आज सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या गोविंदा पथकाची चर्चा आहे, आर्यन्स गोविंदा पथक आणि आर्यन्स गोविंदा पथकाचे पदाधिकारी त्याचबरोबर या ठिकाणी सगळे खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आर्यन्स आपलं हार्दिक स्वागत आहे. आम्ही ज्यावेळेला व्हिडिओज पाहिल्या सुरुवातीला छोट्याशा गल्लीमध्ये प्रॅक्टिस होते, दोन्ही बाजूने अरुंद अशी गल्ली आणि त्याच्यामध्ये
आर्यन्स मात्र पुढे येताना पाहायला मिळालं आणि आज आर्यन्सच्या नावाचा दबदबा अख्ख्या महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय आणि आर्यन्स गोविंदा पथकाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि प्रो गोविंदासाठी आर्यन्स आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. कालच सुमितने माहिती दिली की प्रॅक्टिसला 9 लावलेत, प्रॅक्टिसलाच 9 लावलेत. माझ्या मते हंडीच्या दिवशी तुम्ही 10 सुद्धा लावावे काळजीपूर्वक, यासाठी देखील आपल्याला शुभेच्छा असतील. आणि आर्यन्स आपला असा जी आपली मराठी सण आहे पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करतायत. जोगेश्वरीला परंपरा आहे, मुंबईला परंपरा आहे आणि आज त्या परंपरेमध्ये जय जवान नंतर त्या परिसरामधून आर्यन्स हे नाव असं पुढे आलंय ना, त्याची चर्चा खूप चांगल्या पद्धतीने होते. आर्यन्स आपल्याला प्रो गोविंदासाठी आणि हंडीच्या दिवसासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. क्या बात आहे. जिद्द आर्यन्स, चिकाटी आर्यन्स, हेतू आर्यन्स, ध्येय आर्यन्स आणि यश आर्यन्स या वर्षी यशस्वी होण्यासाठी पूर्णपणे कंबर कसली आहे आणि प्रो गोविंदाचं विजेतेपद आपल्या नावे करण्यासाठी सगळे आर्यन्स तयार आहेत. त्यांचे काही मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. एक मेंबर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, सुमेश खेणे मैदानाच्या आतमध्ये. मी चर्चा करत होतो मगाशी जयेश घरत, अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह, ज्याने अक्षरशः पालघर पट्ट्यातील क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळत असताना त्यांनी टेनिस बॉल, ओव्हरआर्म क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो, सर्कल असो, सी असो, टफली असो, जो काही फॉर्मॅट असेल प्रत्येक फॉर्मॅटमध्ये किंवा त्या खेळाअंतर्गत काही टास्क असतील त्याच्यामध्ये नेहमीच पुढे असणारा आणि सगळ्यांना हवावासा वाटणारा खेळाडू, जो या स्पर्धेमध्ये मागील 3 वर्ष आपण खेळताना त्याला पाहिलं होतं. वाय कट्टासारखी स्पर्धा त्याने गाजवली आणि ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये गाव टू गावच्या संकल्पनेमध्ये अर्नाळा गावाचं नाव मानाने घेण्यात वापरलं. व्हॉट अ डिलिव्हरी, यॉर्कर डिलिव्हरी, यष्टीचा वेध, रोहन साळुंके सारख्या खेळाडूला मैदानाबाहेर बघा कशा पद्धतीनं बिलकुल टो क्रॉशर पायाच्या जवळून ऑफस्टम्पला भेदला आणि त्यानंतर मात्र पहिला विकेटचं पतन, पहिला हादरा, पहिल्या षटकाची समाप्ती. 10 वरती 1. स्वर्गीय जयेश घरत, ताई पॅकर, रॉयल चेंबूर. हे संपूर्ण आमचे मान्यवर अमित बाबा दबाळ, टेनिस क्रिकेट अपडेटर, विशिष्ट उंची त्यांना सुद्धा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मिळाली आहे. ISPL मध्ये मॅनेजर म्हणून भूमिका, DLCF मध्ये आता ते सध्याच्या घडीला कार्यरत आहेत. दिनेश लाड सरांच्या साथीनं खेळाडू घडवण्याची प्रक्रिया त्यांच्या माध्यमातून होतीये आणि या क्रिकेटला मनापासून जपणारं व्यक्तिमत्व म्हणून अमित बाबा ढवाळ यांना आपण पाहतोय. आर्यनचे सारे मेंबर्स आहेत. मगाशी सागरने सांगितलं प्रसिद्ध खो खोपटू ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित, चांगली बॅटिंग ते करतात. बघा खो खोची बॅटिंग वेगळी असते. खो खोच्या बॅटिंगला खूप मोठा स्टॅमिना लागतो आणि तो स्टॅमिना आणि त्याच्यामध्ये तुमची चपळाई दाखवणं, तुम्हाला स्वतःला पेश करणं व्हेरी डिफिकल्ट टास्क. पहिलं षटक 10 धावा, एका विकेटच्या पतनानंतर 102 धावांचा पाठलाग करायचा. आता 4 षटकं म्हणजे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये 92 धावांची गरज. प्रत्येक षटकागणिक तुम्हाला 3 ते 4 मोठे फटके मारावेच लागणार आहेत जर का हा सामना जिंकायचा असेल. कोणाला तरी कुडा बनावा लागेल, कोणाला तरी देवेश बनावा लागेल. आता कोण बनणार कुडा, कोण बनणार देवेश? गोविंद मैदानाच्या आतमध्ये आलाय. ओमकार टोनपे स्ट्राईक एंडवरती त्याने 2 चेंडू आणि 3 धावा बनवल्यात. पाहूयात कशा पद्धतीची गोलंदाजी ओमकार कडून. ओमकार टू ओमकार. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू थोडासा बाहेरून चेंडूला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न अडवला गेला. दिवेशच्या हातात मध्ये जवळजवळ जाऊन असं विसावेल असं वाटलं होतं, परंतु पुढ्यात टप्पा पडलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडूची फील्ड करत असताना फेकी सुद्धा झाली. तोपर्यंत 2 धावा ओमकारने धावून कंप्लीट केल्या. आता प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक षटक मोठं केल्या वगैरे पर्याय नाही आहे, कारण आस्किंग रन रेटवरती जर का नजर टाकली तर मोठ्या प्रमाणात वाढला गेलाय. तुम्हाला 25च्या सरासरीने षटकागणिक 23, 24, 25च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील जर का या मॅचला जिंकायचं असेल, अन्यथा मॅचपासून दूर व्हावं लागेल. पहिल्या चेंडू ते एकदा ओमकारच्या अगेन्स्ट आली. येणारे 5 चेंडू त्याच्यामध्ये 3 ते 4 मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. एक्स्ट्राजला आपला हत्यार बनवावं लागेल. अशी काही रणनीती ज्या रणनीतीमध्ये अचूकता जास्त असेल आणि प्रॉपर प्लॅन करावा लागणार आहे या धावांना चेस करण्यासाठी. पण दुसऱ्या बाजूला असणारी वेद 11 ओमकार मलाटची बॉलिंग या वेळेला वेट केलं, वॉच केलं, मागचा पाय वाकवला, वेट ट्रान्सफर मागच्या दिशेने केला आणि त्यानंतर पाठवलं चेंडूला.
काऊकोनाच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार. बघा कशा पद्धतीनं या फटक्याला एक्झिक्यूट केलं. ओंकार तयार होते की शरीरापासून लांब गेला, बाहेर निघाला तरी हरकत नाहीये, मी मागचा पाय थोडा झुकवेल आणि त्यानंतर रडारमध्ये चेंडूला आणेल, बॉटम हँडला चांगला वापरेल, बॅकलिपला चांगला वापरेल आणि तसं करत असताना शानदार स्ट्रोक, दमदार प्रहार आणि वजनदार धाबा त्या चेंडूवरती येताना दिसल्यात. ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खोलो टप्प्याचा चेंडू होता, त्याला नीट परखू शकलेला नाहीयेत, कनेक्शन तितकं प्रॉपर नाही, पण तो एक धाव मिळते ओंकारला. गोविंद गोखिरे वसईचा खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आला. 19-1.3 चेंडूचा खेळ. षटकार मारल्या वगैरे पर्याय नाहीये, कारण पहिल्या इनिंगमध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात खोऱ्यानं धावा वेळ दिलेला ओंकार मालाड या संघाने लुटल्यात. गोविंद अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, प्री प्लॅन स्ट्रोक, बाहेर निघणारा चेंडू बॅटची वरची कडा घेऊन हवेमध्ये गेला. अक्षय त्या ठिकाणी होते पण झेल नाही बनवू शकलेत. 2 धावा गोविंद धावून तिथे पूर्ण केल्यात. 21-1 एक मोठ्या धावफलकाचा पाठलाग करत असताना स्वर्गीय जयेश गरत, ताई पॅकर, रॉयल चेंबूर अशा प्रकारच्या मॅचेसना कशा प्रकारे जिंकायचं हे रॉयल चेंबूरला चांगल्या रीतीनं माहीत आहे, चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर करत असताना आता अशा काही चमत्कारिक खेळी किंवा असे काही प्लान्स त्यांना एक्झिक्यूट करावं लागणार आहे. चेंडू यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेर गेला. यष्टरक्षक चेंडूची शोधाशोध करेपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. वाईट +1 अशा 2 धावा. हे सर्व सपोर्टिव्ह कॅरेक्टर आहेत. ज्या वेळेला तुमचा आस्किंग रन रेट 22, 23, 24च्या आसपास आहे त्यावेळेला ज्या वेळेला वाईट येतो, नो येतो, त्याच्यावरती धावा प्लस येतात. त्यानंतर ते जे वजन आहे तुमचं 23-24 धावांचं ते कुठे ना कुठेतरी हलकं होतं. लगातार 3 षटकारांसाठी संतोष भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस इथे लगावण्यात आलंय. लगातार 3 षटकारांसाठी हे बक्षीस आहे. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड 3 षटकारांची बक्षिसाची सुनावणी आणि त्यानंतर मात्र समोरच्या दिशेने आलेला हा तडाखेबंद फटका ओंकारच्या बॅटमधून षटकार 6 धावा. जबरदस्त प्रहार. यावेळेला माहित होतं चेंडू सातत्यानं बाहेर काढले जात आहेत, रीड केलं होतं गोलंदाजाच्या त्या शैलीला म्हणा किंवा त्या हाताला आणि त्यानंतर मात्र ऑन मेरिट समोरच्या दिशेने मांडण्याचा प्रयत्न, हलकासा इनसाइड आउट केलाय आणि चेंडू समोरच्या दिशेने येत असताना 6 धावा येत असताना पाहायला मिळतात. 19 धावा आतापर्यंत ओंकारने खर्च केल्या. शेवटचा चेंडू बाकी आहे. 29 वरती धावफलक. इथून एखादा मोठा फटका आला मॅच मध्ये परत आल्यासारखं वाटेल स्वर्गीय जयेश गरत, ताई पॅकर, रॉयल चेंबूर या संघाला. बघूयात काय शेवटच्या चेंडूवरती ओंकारच्या अगेन्स्ट ओंकार मोठा फटका लगावेल का, काय इथे षटकार किंवा चौकार दिसेल का. लेट्स सी. लास्ट बॉल. पुन्हा एकदा इनसाइड आउट. हो व्हॉट अ शॉट. शानदार स्ट्रोक. कॉपी केली पहिल्या इनिंगच्या दिव्यच्या फटक्याची आणि यावेळेला ओंकार नेटवलेला फटका कव्हरच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 35-35. व्हॉट अ शॉट. बघा कशा पद्धतीने हा फटका मारलाय. शरीरापासून लांब होता, बाहेरच्या दिशेने वेगाने निघून जात होता चेंडू. त्या चेंडूवरती लांबूनच खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मागच्या टोवरती अगदी टाचेवरती येऊन त्या फटक्याला एक्झिक्यूट केला आणि 6 धावा येत असताना दिसल्यात. 35 धावा पहिल्या 2 षटकामध्ये. 17.50 ची सरासरी. पहिल्या षटकामध्ये आल्या तर 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 25 धावा. उंच भरारी ती घेतली गेली आहे आणि जो आस्किंग रन रेट होता, जो रिक्वायर्ड रन रेट होता, त्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये भेदण्याचं कार्य केलंय आणि ही चांगली बाब आहे, ही पॉझिटिव्ह साईन आहे टीम जयेश गरत, ताई पॅकर, रॉयल चेंबूर या संघासाठी. ओंकार थोडासा महागडा ठरलाय. चला थोडी घाई करा कारण दुसरं षटक संपवून खूप सारा वेळ झालाय. वेळ दिले ओंकार मलाड 102 धावांचा बचाव करते, तर त्याच्या समोर रॉयल चेंबूर 102 धावांचा पाठलाग. सर्व काही शक्य आहे. शक्यतेच्या नजरेने बघाल तर तुम्हाला तुमचा विजय दिसून येईल.
पण जर का तुमचे खांदे थोडे जरी डाऊन झाले तर मात्र विजय तुमच्यापासून खूप लांब होईल. आणि विजय लांब होईल की जवळ राहील याच्यासाठी विजयलाच गोलंदाजीसाठी आणलंय. वैयक्तिक दुसरा षटक हाताळण्यासाठी विजयचा पहिला चेंडू गोविंदसाठी खोलवर टप्प्याचा. इतका वेगवान चेंडू होता की बॅट चेंडूवरती येईपर्यंत चेंडूने शरीराचा वेध घेतला. एका धावाने स्ट्राईक रोटेट झाली. ओमकार टोनपे ओमकार 24 धावांवरती खेळतोय. अफलातून बॅटिंग. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ओमकार खेळतायत ज्याची गरज आहे स्वर्गीय जयेश घरत, टायपॅकर रॉयल चेंबूर या संघाला. आणि ओमकारने जर का इथून 2 ते 3 मोठे फटके या षटकात जरी लगावले तर येणारी 2 षटकं बघण्यासारखी असतील. चेसिंग इझी आहे असं या मैदानावरती आतापर्यंत आपण बघितलं, परंतु सकाळची एक मॅच जी 126च्या आसपास पुढे ऑन साईडला यावेळेला चेंडू कॅपमधून जातोय का सुमेश चेंडूवरती येतोय. जोपर्यंत फेकी केली जाते तोपर्यंत 2 धावा येत आहेत. धावफलकाला हलतं बोलतं ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न गरजेचा सुद्धा आहे. ज्यावेळेला काहीच स्पष्ट दिसत नसेल म्हणजे विजय पराभव हे काही समोर स्पष्ट दिसत नसेल त्यावेळेला मॅचला बढावा देणं हा एक सर्वात मोठा मंत्र आहे आणि तो मंत्र इथं जपासणं गरजेचं असणार आहे हे ओमकारला माहीत आहे. आणि म्हणूनच काय ओमकार आता मॅचला हळूहळू पुढे येत असताना दिसतोय. खोदून काढले चेंडूला ब्लॉक होलचा मारा केला होता. एकदा कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचं पतन. दुसरी धाव कंप्लीट. मला वाटतं इथं विकेटचं पतन होत आहे आणि गोविंदला मैदानाबाहेर जावं लागतंय. फक्त 1 धाव काउंट होईल. श्रीसाई स्पोर्ट्स ची संपूर्ण टीम या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी झटत आहे. शैलेजी पाटील, परागजी पाटील खूप मोठी मेहनत. मागील 7 वर्ष एक हात मदतीचा माणसातील माणुसकी जपण्याचा या टॅगलाईनला साजेसं कार्य करत आहेत. 39 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला आहे. श्री साई चॅम्पियनशिप 6 कॅमेरानेशी ही स्पर्धा कव्हर होते. महाराष्ट्रातील एकमात्र अशी स्पर्धा ज्या स्पर्धेला पावसाळ्यामध्ये 6 कॅमेरे लागलेत आणि त्याचबरोबरीनं प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती म्हणजेच टी शर्ट, शॉर्ट, कॅप यासारखा कॉस्ट्युम आहे आणि इतक्या चांगल्या रीतीने ही टेलिकास्ट सुद्धा केली जाते. नवीन फलंदाज अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. महाराष्ट्र रणजीपट्टू यावेळी लक्षणाच्या बाहेर जाणारा चेंडू एकदा धावून कंप्लीट केली गेली आणि 1+1 वाईट +1 अशा 2 धावा. अमित पाटील यांचा सुद्धा खेळ या मैदानावरती खूप चांगला झाला या अगोदरच्या अनेक स्पर्धांमध्ये. उत्कृष्ट सीझन बॉल प्लेयर, महाराष्ट्र रणजीपट्टू, BSNL मध्ये कार्यरत आणि क्रिकेटवरची आवड आणि या खास करून या अंडरआर्म ओपन स्पर्धेला ते आवर्जून उपस्थित राहतात. या स्पर्धेला खेळतात. त्यांचा खेळ इथे काही मॅचेसमध्ये आम्ही बघितलाय खूप चांगला रंगलाय. त्यांनी काही अशा फिनिशिंग इनिंगसुद्धा खेळलेल्या आहेत आणि असे अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. आता विजयावरती हल्ला बोलणं ही स्वर्गीय जयेश घरत, टायपॅकर रॉयल चेंबूरची गरज आहे. बघूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेला वेगवान चेंडू टुवर्ड्स दी बॉडी लाईन आणि चेंडू जातोय. शरीराचा वेध घेत असताना लेगबाई चरपाने 1 धाव येते. सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. विजयने त्याचं काम चोख बजावलंय असं म्हणावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आल्यानंतर त्याने 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला त्याच्यामध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत. येणारे 2 चेंडू शिल्लक. इथून किमान 2 मोठे फटके अपेक्षित आहेत. 2 मोठ्या फटक्यांची गरज असताना काय ओंकार मोठा फटका लगावेल का? क्या बात आहे. सुरेश सरोज कुडा मागे जी फिल्डिंग करतायत वाईट +1 जरूर मिळाला परंतु मागे चेंडू गेल्यानंतर क्वचित असे खेळाडू आहेत ज्याने फक्त 1 धाव दिली आहे. 44 वरती 2. क्वचित असे खेळाडू आहेत जे मागे फिल्डिंग करत असताना त्यांनी फक्त 1 धावेवरती थांबवले फलंदाजांना.
44 वारंवार त्याच गोष्टीची चर्चा होतीये की इथून एखादे 2 चेंडू मोठे फटके त्या 2 चेंडूवरती आले तर मात्र चांगलं धावफलक आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये चांगलं चॅलेंज बघायला मिळू शकतं. ओ यावेळेला भरून चेंडू निघून गेला. अरुण डोरा मागे होते, चेंडूला त्याने अडवला, तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं. ओमकारने स्वतःला सुखरूप आपल्या क्रीजमध्ये घेऊन आलेत. 2 धावेनिशी धावफलक 46 वरती गेले. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. विजयचं कौतुक आहे. या हाय व्होल्टेज मॅचमध्ये 2 मुंबईतील मातब्बर संघांमध्ये होणाऱ्या लढतीत त्याचा ॲज अ बॉलर म्हणून जो वाटा आहे किंवा त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे खरोखरच खूप मोठं आहे. नवी मुंबई परिसरामध्ये खूप चांगलं अंडरआर्मचं क्रिकेट खेळतात आणि आज कांजूर मार्गमध्ये आल्यानंतर आपल्या नावाचा दबदबा पुन्हा एकदा यावेळेला चेंडू लेग बाईच्या रूपाने निघून गेलाय लॉंग स्टॉपच्या दिशेने आणि तिथे पंचांनी इशारा दिला. 2 धाब्यांचा डिक्लेअरच्या रूपाने आलेल्या धाबा. षटक संपले तिसरं. 48 वरती 2, सरासरी 16ची. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 54 धाब्यांची गरज. योगेशजी मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत अंडरआर्म खेळाडू बायकर मॅन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर विनंती असेल योगेश भाऊ आपण या ठिकाणी यायचं आहे. खास सिंधुदुर्ग योगेश भाऊ मेस्त्री विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंडरआर्म क्रिकेटमधील एक मोठं नाव त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. बायकर मॅन योगेश मेस्त्री सिंधुदुर्ग खास या ठिकाणी मालवणवरून उपस्थित राहत आहेत. तर आपलं हार्दिक असं स्वागत असणार आहे. मालवणचे ख्यातनाम खेळाडू योगेश भाऊ मेस्त्री आपलं स्वागत आहे. सध्या मालवणच्या 2 गोष्टी चर्चेत आहेत, योगेश मेस्त्री आणि दर्शन बांदेकर. तर या ठिकाणी योगेश भाऊ आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. क्या बात आहे. 48 मालवणवरून योगेश मेस्त्री यांचं या ठिकाणी आगमन. ओमकार पहिला चेंडू या 4थ्या षटकातील बॅटवरती प्रॉपर आलेला नाही आणि मला वाटतं डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून चाललाय, त्यामुळे 2 धाबा धावफलकामध्ये ऍड होतील. आता इथून तोडफोड केल्या बगैर पर्याय नाहीये. तोडफोड म्हणजे तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. जर का तुम्ही 5 चेंडू खेळता तर किमान 4 चेंडू तरी तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेर पाठवावे लागतील. अक्षय गुरव दिवा एक्सप्रेस ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे आणि पन्नास वरती 2 आहेत. आणि जर का इथून येणाऱ्या 2 चेंडूवरती आता जर का मोठे फटके नाही आले तर मात्र ही मॅच थोडी अडचणीकडे वळेल. वेळ दिलेला ओमकार मलाड या मॅचमध्ये पूर्णपणे मजबूत पकड मिळवेल. समोर डाऊन द ग्राउंड व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका आहे. बिलकुल मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झाला आणि त्यानंतर डाऊन द ग्राउंड सरळ बॅट स्ट्रोक. ओमकारच्या बॅटमधून 6 धावा. काय जबरदस्त फटका आहे. नवी मुंबई परिसरातील हा सुद्धा खेळाडू ओमकार प्रभावित करतात आपल्या बॅटिंगनं. एक बॉलर म्हणून विजय प्रभावित करताना दिसला, बॅटर म्हणून ओमकार प्रभावित करतायत. अजूनही त्यांची बॉडी लँग्वेज जर आपण बघाल पूर्णपणे कॉन्फिडंट आहेत, पॉझिटिव्ह आहेत. आणि ते पॉझिटिव्ह असताना या विजयाला जर का त्याने मिळवून दिलं तर खूप मोठा पराक्रम होऊ शकतो. ओमकार वैयक्तिक 35 धावांची खेळी करतायत.
पुन्हा एकदा खोल टप्प्यात चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, अक्षयच्या समोर मारला तो षटकार, त्यानंतर पुढच्या चेंडूवरती 2 धावा. चांगली रणनीती, पण आस्किंग रन रेटला ध्यानात ठेवावं लागणार आहे. कशा पद्धतीने धावा बनवायच्या आहेत. जर का तुम्हाला अपेक्षेनुसार धावा नाही बनाल्या तर विजय लांब होईल. 9 चेंडू आणि 44 धावांची खेळी अपेक्षित आहे हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 44 धावा हे इक्वेशन तितकंसं सोपं नाही आहे, पण सोपं नाही आहे ते तुम्हाला सोपं करावं लागेल. म्हणतात ना, जे अवघड आहे त्याला सोपं करा, जे सोपं आहे त्याला सहज करा, आणि जे सहज आहे त्याला साध्य करा. आणि ते साध्य करण्यासाठी आता तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. अक्षय गुरव एक चांगली साईड, वेध दिलेलं ओंकार मलाटची परिपूर्ण साईड बनता येईल. बॅटिंग ऑर्डरमध्ये खूप मोठी गहराई आणि त्यानंतर बॉलिंग लाईनअप किंवा बॉलिंग ऑर्डर जर त्यांचा पाहिला तर खूप चांगला आहे. हो, यावेळेला लेफ्ट केलं, चेंडूला जाऊ दिलं, परंतु जाता जाता काय घडलं, लेग स्टंप उखाडला गेलाय आणि फलंदाज ओंकार बघा चेंडू कुठून निघून गेला, कसा गेला कळलं सुद्धा नाही, इतका वेगवान होता, वेगाने होता. मिडल स्टंपवरती चेंडू बिलकुल, मला वाटतं लेग स्टंपवरती गेला, परंतु इथं तर मिडल स्टंपला भेदून गेलाय आणि फलंदाज ओंकार बाद. एक अशी इनिंग ओंकारने खेळली जी संघासाठी उपयुक्त नाही ठरली, पण विजयाजवळ नाही नेऊ ठेवू शकले. पण जे काही खेळलेत खरोखरच प्रभावित करणारी बॅटिंग त्याने केली आहे. वैयक्तिक खेळी 37 धावांची ओंकारची. आनंद लोके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजाने टाकलेली नांगी ही स्वर्गीय जयेश घरत, ताई पॅकर, रॉयल चेंबूर या संघाला बॅकफुटवरती आणतीये. 58 वरती धावफलक आहे. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय गौरवने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली, 1 विकेट, ती सुद्धा ओंकारची. 10 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. आज दिवसभराच्या मॅचेस जर आपण बघाल, शतकीय भागीदारी आपण पहिल्या मॅचमध्ये बघितली. 100 धावा 2 वेळा तब्बल झालेल्या आहेत 2 इनिंगमध्ये. आणि आज कुठे ना कुठेतरी धावांचा ब्लास्ट, गोलंदाजाची ती तिखट गोलंदाजी, या प्रकारचं चित्र बघायला मिळेल हे सर्वांना अपेक्षित होतं. शेवटचा बॉल 59 for 3. अजूनही 43 धावांची गरज आहे. यावेळेला ऑन साईडला उचललाय चेंडूला आणि पाठवून दिलाय सरळ. हो 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 हो, फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर केला. मला वाटते दिवेश होते त्या ठिकाणी. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. अमित यानं दोन धावांशी षटक संपले. तिसरं, चौथं 61 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या पतनानंतर. आता 6 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा, एक महत्त्वाची सूचना आहे, ज्यावेळेला मॅच संपेल त्यावेळेला कोणीही मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिस करू नका. ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्याने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ज्यांची फलंदाजी आहे त्यांनी 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. समोरच्या दिशेने आनंद लोके यांच्या बॅटमध्ये येतोय दमदार षटकार. अरुण यादव चौथं षटक हाताळण्यासाठी आल्यात. या स्पर्धेमध्ये या अगोदर आपण बघितलं असेल ॲज अ फ्रंटलाईन बॉलर पहिलं षटक हाताळण्यासाठी सुद्धा त्यांना अनेक वेळा आपण बघितलंय. असे अरुण यादव बॉलिंगसाठी आल्यात आणि त्यांच्यासमोर आनंद लोकेने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. पहिल्या इनिंगमध्ये दिवेश पारवेच्या बॅटमधून आपण लगातार 5 षटकार बघितले. 43 धावांचा झंझावात आपण बघितला. दुसऱ्या इनिंगमध्ये तसे ब्लास्ट ओंकारने काढण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात त्याने सुद्धा प्रभावित केलं. 37 धावांची खेळी त्याची प्रभावित करणारी राहिली, परंतु धावांचा पाठलाग करण्यासाठी तितकी उपयुक्त नाही राहिली. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा यावेळेला गतीमध्ये परिवर्तन होतं. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत एक धाव. एकाच धावात ते समाधान मानावं लागले. अमित पाटील यांनी सांगितलं की ठीक आहे आता मी बॅटिंग करतो, कारण मॅचमध्ये आता जवळजवळ औपचारिकता शिल्लक आहे. जर का नो बॉल आणि त्याच्यावरती मोठा फटका नाही आला तर या मॅचला जिंकणं अशक्य होऊन बसेल. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू, डेप्थ होणारा चेंडू, आणि त्याला बघा कशा पद्धतीने हा चेंडू डेप्थ झाला.
फुलटॉस बॉल येईल अशी अपेक्षा होती अमित यांना. शरीरापासून लांबून ते खेळत होते आणि चेंडू यष्टरक्षकाच्या मागे निघून गेला. एकदा धावून कंप्लीट केली गेली. लेगबाईच्या रूपानं 22च्या रूपाने ती धाव. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आणि त्या चेंडूला पंचांनी वाईड घोषित केलंय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होते. मात्र औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक. 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे आणि 32 धावांची गरज आहे. 3 मध्ये 32 असा एक फटका शोधावा लागेल ज्या फटक्यावरती 10.33 धावा येतील. त्याचा शोध लावावा लागणार आहे. सध्या तरी असा कोणता फटका नाही आहे त्याच्याद्वारे या धावांचा पाठलाग होऊ शकतो. फुल ऑन लेन टाकण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडूला पाठवून दिलं. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव. बिलकुल दोन्ही फलंदाजांनी सुद्धा ॲक्सेप्ट केलंय. अशा पद्धतीची बॅटिंग होतीये. एकदा तू स्ट्राईक घे एकदा मी घेईन. श्री साई चॅम्पियनशिप आपण बघत आहात. पर्व 7. एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा आणि ही माणुसकी जोपासत असताना शैलेश पाटील आणि पराग पाटील श्री साई स्पोर्ट्स हे क्रिकेटच्या माध्यमातून करत असणारी वेगळी सेवा त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. आमचे सर्व स्पॉन्सर ज्यांनी या स्पर्धेला मदत केली आहे, काहीने देणगी दिली आहे, त्या सर्वांचं मनापासून आभार. काही खेळाडू आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही सोशल वर्कर्स, काही राजनेता म्हणा किंवा ज्यांना ज्यांना जसं जसं शक्य झालं त्यांनी या एक हात मदतीचा या कॉन्सेप्टमध्ये पार्टिसिपेट केलं आणि मदतीचा हात पुढे केला आहे. समोरच्या दिशेने चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि त्याने टिपलाय सेल. फलंदाज अमित पाटील बाद. चुका कुठे झाल्या याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. इथला पराभव तुम्हाला स्पर्धेबाहेर घेऊन जातोय कारण नॉकआउट फॉर्मॅटची स्पर्धा आणि त्यामुळे तुमची एक चूक एक पराभव तुम्हाला स्पर्धेबाहेर घेऊन जाईल आणि त्या पद्धतीचा आत्ताचा जर का लेखाजोखा बघितला यावेळेला रमजान आले आणि रमजानने चेंडूला पाठवलं बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग च्या दिशेनं आणि अशा पद्धतीनं मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला वेद इलेव्हन ओमकार मलाड या संघाने 24 धावांनी आणि स्वर्गीय जयेश गरत ताई पॅकर रॉयल चेंबूर हा संघ पराभवाच्या छायेमध्ये. हार्ड लक टीम रॉयल चेंबूर. कॉंग्रॅच्युलेशन टीम वेद इलेव्हन ओमकार मलाड. नेक्स्ट मॅच टर्फॅडिक बोरिवली वर्सेस जय रगाई डोंबिवली वर्सेस माफ करा स्पार्टन इलेव्हन कल्याण वर्सेस टर्फॅडिक बोरिवली. यानंतर होणारी मॅच या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच